गणपती गणेश मंडळापुढे आपण कीर्तनाची सेवा घेतलेली आहोत. म्हणून हे गणेशाचं स्तवन केलं तर कितीही कमीच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा गणेशाचे वर्णन केले आहे. गणेश कोण आहे? गणेश, पांडुरंग हे सर्व देव एकच आहेत म्हणलं. नाव अलग अलग आहेत. गणेश तोच आहे, पांडुरंग तेच आहे, विठ्ठल तेच आहे, केशव तोच आहे, माधव तोच आहे. म्हणून पहिले सुरुवातीला आपण एक गणपतीचं आपण भजन घेऊ. पुन्हा असणार या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करू. शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला, शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला. गणपती रायाला शुभ मंगल कार्याला माझ्या गणपती रायाला, मान माझ्या गणपती रायाला, तुझ्या बुद्धीचा प्रेमान माझ्या गणपती रायाला. शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला, शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला. मंगल समयाला देव धर्माच्या कार्याला, शुभ मंगल धर्माला देव धर्माच्या कार्याला, माझ्या गणपती रायाला, पूजा विधीचा पहिला माझ्या गणपती रायाला. ऐसा गणपती त्याची मोठा पर्वते, गणपती ऐसा ऐसा गणपती त्याची मोठा पर्वते, ऐसा गणपती त्याची मोठा पर्वते, विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती, माझ्या गुणाचा गुण किती, त्याचे गुण मी गाऊ किती. शुभ मंगल कार्याला देवा धर्माच्या कार्याला, शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला. समयाला देवा धर्माच्या कार्याला, शुभ मंगल समयाला देव धर्माच्या कार्याला, तुझ्या बुद्धीचा प्रमाण माझ्या गणपती रायाला, तुझ्या बुद्धीचा प्रमाण तुझ्या गणपती रायाला. तर असं शुभ आणि मंगल जे कार्य हिंदू धर्मामध्ये होतो, प्रत्येक कामाला गणपती शिवाय कामच नाही म्हणलं. कारण तसं देवाचं 33 कोटी वरदान अशा गणपती रायाला दिलेलं आहे म्हणलं. ज्या ठिकाणी पार्वती मातेने गणपतीला असं सांगितलेलं होतं, ज्यावेळेस पार्वती माता स्नानाला गेलेले होते तेव्हा पार्वती मातेनं आपल्या अंगाचं मळ काढून त्या ठिकाणी गणेशाचा असणारा त्या ठिकाणी निर्मिती केली आणि गणेशाला सांगितलं, गणेशा मी स्नानाला ज्यावेळेस असणारा बसलेला आहे, तू दाराला माझं संरक्षण कर, मध्ये कुणाला येऊन देऊ नको. गणपतीरायानं संरक्षणाला उभारले. पार्वती मातेचं स्नान चाललेलं होतं तेव्हा महादेवानं आपल्या घरामध्ये प्रवेश करायला निघाले.
गणपती रायाला पहिले असं हत्तीचं असणारं सोंड नव्हतं म्हणलं, मानवासारखं गणपती होते. तेव्हा महादेवानं आडविले आणि सांगितलं, अरे मुला मला मध्ये सोड म्हणलं, माझं घर आहे म्हणलं, मध्ये जाणार आहे. तेव्हा त्या गणपतीरायानं महादेवाला सांगितलं, अरे महादेवाने सांगितलं, गणपतीरायाने सांगितलं, माझी आई पार्वती माता मला स्नान करण्यासाठी इथं आदेशित केलेलं आहे. माझ्या आईचं वचन पालन करणं माझ्या मुलाचं कर्तव्य आहे. मी तुम्हाला प्रवेश मध्ये घरामध्ये होऊन देणार नाही. तेव्हा महादेवानं सांगितलं, अरे अरे पार्वती माझी अर्धांगी आहे, मी तिचा पती आहे. तेव्हा त्या मुलानं सांगितलं, तुम्ही त्यांचा माझ्या आईचा पती म्हणजे तुम्ही माझे वडील आहोत, पण माझ्या आईची आज्ञा मी भंग करणार नाही. वडील जर असेल तर स्नान जोपर्यंत माझ्या आईची होणार नाही तोपर्यंत मध्ये जायला तुम्हाला बंधन आहे, प्रवेश नाही. असं गणपतीरायानं जेव्हा बोलल्यानंतर महादेवाला राग आलं. एखादं एक छोटं कार्ट, मी असणारा पूर्ण ब्रह्मांडाचा कैलासाचा राजा विष्णूसारखं माझं पूजन करतात, एक छोटस बालक मला अडवू लागलेलं आहे. म्हणून तेव्हा त्या महादेवानं हातामध्ये शस्त्र घेऊन गणपतीला जेव्हा मारलं, गळ्याला गळा बाजूला तुटून पडलं, तेव्हा रक्तबंबाळ झालं. पार्वती मातेनं जेव्हा स्नान करून येते तर पाहते तर काय अवस्था झालेला आहे. तेव्हा त्या महादेवाला पार्वती माता बोलायला लागलेली आहे, काय असणार महादेवा पतिराज, माझ्या मुलाचं आज असणार जे मुंडकं बाजूला पडलेलं आहे, तुम्ही मारलेलं आहे. माझ्या मुलाच्या संरक्षणासाठी मी माझ्या मुलाला आज्ञा दिलेली होतो, पण हे त्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी जे केलेलं आहे शुभ केलेलं नसून अशुभ काम केलेलं आहे. असे असणारं देवा, त्या माझ्या मुलाचं असणारं जे मुंडकं मला असणारं जे जोडून द्या म्हटलं. तेव्हा त्या महादेवानं सांगितलं, मी थोडक्यात कथा सांगला म्हणलं की गणपतीविषयी. तेव्हा महादेवानं सांगितलं की आज्ञा केलं की सुरुवातीला हे तर मुंडकं जुळता येणार नाही म्हणलं. सुरुवातीला या जागेवरून बाहेर गेल्यानंतर ज्या प्राण्याचंच मुंडी जुळता येते म्हणलं, जे प्राणी पहिला दिसेल त्याची मुंडी घेऊन या म्हणलं. सुरुवातीला ते शौकानं गेलं, पहिले हत्ती दिसली, हत्तीची मुंडी आणले आणि गणपतीरायाला महादेवानं लगेच असणार ते गणपतीरायाला मुंडकी लावले. गणपतीराया पूर्ववत झाले आणि तेव्हा सर्व देव हाहाकार करू लागले होते पार्वतीच्या हट्टामुळं. तेव्हा सर्व देवांनी विनंती केले पार्वतीराया, पार्वती हट्ट धरू नको, आता गणपतीला जीवदान मिळेल आहे. म्हणून सर्व देवांना सांगितलेलं आहे की सर्वाच्या पूजे गणपतीला मान मिळेल म्हणून. म्हणून त्या गणपतीला सर्वाच्या पूजेचं मान गणपतीला आहे म्हणलं. म्हणून गणपती हा बुद्धिदाता आहे, सरस्वती विद्यादाता आहे. आणि मी जे सांगतो मी शास्त्रानुसारच सांगणार आहे. मला कोणी चांगलं म्हटलं तर का, कोणी वाईट म्हटलं तर का, आणि शास्त्राच्या व्यतिरिक्त जर बोललो तर त्याचं उत्तर द्यायला मी कुणाला बी तयार होऊन. शास्त्रामध्ये जे सांगलेलंच बोलावं म्हणलं. परमार्थ म्हणल्यानंतर उगा वाचट शास्त्राला सोडून बोलणं एक कीर्तन नसून एक भाकड कथा म्हणतात म्हणलं त्याला. जनतेला पटू दे किंवा न पटू दे, माझ्याजवळ हास्य विनोद करण्याचं एक काही नाही म्हणलं, पण ह्या काळाला विनोद जास्त होऊन गेलेला आहे म्हणलं. ज्या ठिकाणी शास्त्र असं सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये गणपती ज्यावेळेस आपण स्थापना करतो, गणपती लहान असो की मोठा असो त्याचे नियम आहेत. कोणतंही काम करा त्याला नियम आहेत. शेतामध्ये पेरा त्याला नियम लावलेला आहे. ज्या तारखेला पेरायचं त्याच तारखेला पेरावं लागणार आहे. ज्या तारखेला फवारणी केलं त्याच तारखेला फवारणी करावं लागणार आहे. ज्या तारखेला त्याला खुरपण केलेलं आहे त्याच तारखेला खुरपण करावं लागणार आहे. पण लोक पेरल्यावर आपणच पेरलो, शेताकडे जर नाही गेलो तर ते उत्पन्न होणार आहे का? होणार नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, शास्त्र असं सांगत आहे कोणतंही काम करा त्याला नियम आहे. तसं गणपती स्थापना करू लागलेले आहे तर गणपती स्थापनाचे शास्त्रामध्ये नियम सांगलेले आहेत. गणपती स्थापना म्हणल्यानंतर मी आपल्या इथल्या विषयी बोलायला नाही, पूर्ण जगाचं बोलायला म्हणून. आणि आपलं हिंदू धर्म ह्या भारतामधलं एवढं आंधळ होऊन गेलेलं आहे. नवीन तरुण पिढी ह्या भारतातली
गणेशाचा जल्लोष खूप